खराब स्विच असलेल्या दुचाकीवर डोळा ठेवून चोरटे सक्रिय झाले आहेत। ज्या वाहनांचे स्विच खराब आहे अशा स्विचमध्ये कोणत्याही वाहनांची चावी टाकून दुचाकी पळवणे सोपे असल्याचा उलगडाच एका चोरट्याने केला आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने राहुरी शिवारातून चोरी केलेल्या 12 पेक्षा जास्त चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या आहेत। खराब स्विच असलेल्या दुचाकींवर डोळा ठेवून चोरटे सक्रिय झाले आहेत। ज्या वाहनांचे स्विच खराब आहे अशा स्विचमध्ये कोणत्याही वाहनांची चावी टाकून दुचाकी पळवणे सोपे असल्याचा उलगडाच एका चोराने केला आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने राहुरी शहरातून चोरी केलेल्या 12 पैकी जास्त चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या आहेत। या वाहनांचा पंचनामा करून अटक केलेल्या एका चोराला राहुरी पोलिसांच्या हवाली केले जाणार आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे यांच्या पोलीस पथकाने दुचाकी चोरांचा शोध घेतला। यावेळी पथकाने एका संशयिताला ताब्यात घेतले। त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने चोरी केलेल्या दुचाकी कोठे ठेवल्या, कोणाला विकल्या याची माहिती सांगितली। त्यावेळी पोलिसांनी चोरलेल्या 10 ते 12 दुचाकी रविवारी त्याच्याकडून ताब्यात घेतल्या। या कारवाईबाबत पोलीस उपनिरीक्षक RM हिंगोले यांनी अधिक माहिती दिली। दिनांक 17/1/16 रोजी माननीय पोलीस अधीक्षक सौ त्रिपाठी साहेब व माननीय अप्पर पोलीस अधीक्षक सौ पंकज देशमुख साहेब यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली माननीय पाटोळे साहेब स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली अहमदनगर शहरामध्ये आम्ही पेट्रोलिंग करत असताना रासेनगर चौकामध्ये एक TVS कंपनीचे काळ्या रंगाचे अपाचे मोटरसायकल संशयितरित्या दोघा इसमांना संशयावरून थांबण्यास सांगितले असता त्यांनी मोटरसायकल सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला। त्यापैकी एका इसमास आम्ही जागीच ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी करता त्याने एक 5-6 महिन्यापूर्वी राहुरी येथून एक अपाचे कंपनीची गाडी चोरून आणल्याचे सांगितले आहे। त्याकडे अधिक सखोल चौकशी करता त्यांनी अशाच प्रकारे राहुरी शहरातून एकूण अशा 10 गाड्या चोर आणल्याची कबुली दिलेली आहे। यावेळी पोलिसांनी त्या चोराची झडती घेतली असता कोणत्या दुचाकी चोरी केल्या आहेत हे त्याने पोलिसांना सांगितले। ज्या दुचाकींचे स्विच खराब आहे अशा दुचाकींच्या स्विचमध्ये कोणत्याही प्रकारची चावी टाकली तरी दुचाकीचे लॉक उघडून दुचाकी सहजपणे पळवता येते। दुचाकी चोरल्यानंतर त्याचे स्विच बदलले जाते, त्यानंतर त्याची नवीन चावी तयार करून ती विकली जाते। या चोरट्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या चाव्याही असल्याचे पोलिसांनी सांगितले। या चोराने राहुरी शहरातील मुळा प्रवरा वीज संस्था कार्यालय परिसर, मार्केट यार्ड परिसरातून चोरले असल्याची माहिती त्याने दिली। या प्रकरणी त्या चोरासह चोरीच्या सापडलेल्या दुचाकी राहुरी पोलिसांच्या ताब्यात दिल्या जाणार आहे। त्यानंतर चोरट्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल। दरम्यान या चोराकडून आणखी दुचाकी चोरीची टोळी उघडकीस येण्याची शक्यता आहे। प्रतिनिधी अमीर सय्यद, ATV न्यूज, अहमदनगर।